यानंतर पुढचं जे सत्र आहे ते माणूस घडवणारे आणि माणूस जोडणारं, म्हणजे प्रगत शिक्षण संस्थेचा उद्देशच माणसं घडवणं आणि माणसं जोडणं आणि माणसं जपणं, या तीनमध्ये प्रगत शिक्षण संस्था 40 वर्षाचा प्रवास आपला सुरू आहे. प्रगत शिक्षण संस्था ही माणसं जोडणारी, जपणारी आणि घडवणारी संस्था आहे. गेल्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ काळात संस्थेनं अनेक माणसं जोडली, अनेकांना जपलं आणि अनेकांना घडवलं. आणि या प्रवासात अनेक माणसं स्वतःही घडली. त्यापैकी काही आजी माजी शिक्षक, आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षण विस्ताराचे काही विस्तारक आज आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी येणार आहेत. त्यांना बोलतं करणार आहेत. पुढील सत्र जे आयोजित केलेलं आहे त्यांना बोलतं करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत कल्पिता दंडवते, आपल्या उपक्रमशील, प्रयोगशील आणि पर्यावरण स्नेही शिक्षिका. त्यांना मी विचारपीठावरती त्यांनी विराजमान व्हावं अशी विनंती करतो. त्यांच्या जोडीला असतील प्रगत शिक्षण संस्थेच्या सचिव तथा शिक्षिका मधुरा राजवंशी यांना मी विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी विराजमान व्हावं. कल्पिताताई या कमला निमकर बालभवनमध्ये 1993 पासून शिकवत आहेत. तुमच्यापैकी अनेक जण एक अतिशय उत्साही, सर्जनशील आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांना त्या सुपरिचित आहेत. आपल्या दुसऱ्या संवादक आज आहेत मधुरा राजवंशी, कमला निमकर बालभवनची विद्यार्थिनी. ते इंग्रजी विषयाच्या शिक्षिका, शिक्षक, समन्वयक आणि संस्थेच्या विश्वस्त असा त्यांचा प्रवास राहिला आहे. इंग्रजी शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती, अध्यापनासाठी संगीताचा वापर आणि मुलांसोबतच्या सर्जनशील कामासाठी त्या ओळखल्या जातात. यानंतर मी प्रगत शिक्षण संस्थेच्या 2 शाळा आणि शिक्षण विस्तार विभाग यामध्ये काम केलेल्या आणि काम करणाऱ्या अशा आजी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण विस्तारकांना मी मंचावर निमंत्रित करतोय. या ठिकाणी मगाशी मावशीने बोलण्यातून उल्लेख केला ते प्रथम मी ज्यांना मी इन्व्हाइट करतोय ते आहेत ॲडव्होकेट श्याम आयहोळे, आपली शाळा आणि कमला निमकर बालभवनच्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एक. आज कमला निमकर बालभवनमध्ये ते पालकही आहेत, कारण त्यांची मुलं आपल्या शाळेमध्ये आता शिकतायत. ॲडव्होकेट श्याम आयहोळे त्यांनी विनंती आहे की त्यांनी वरती यायचं आहे. त्यानंतर शिक्षण विस्तारामध्ये ज्यांनी काम केलं, NELPSPB जो आपला प्रकल्प होता ज्याच्यामध्ये उत्कृष्ट काम केलं, माधुरी भगत यांनी प्रगत शिक्षण संस्थेच्या NELPSPB या अतिशय महत्त्वाच्या जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा व आश्रम शाळांसोबत झालेल्या प्रकल्पावर उत्कृष्ट प्रकल्प सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्या एक उपक्रमशील, प्रयोगशील शिक्षिका म्हणून सध्या आनंद वन विद्यालयामध्ये अध्यापन करत आहेत. त्यांनाही विनंती आहे. त्यानंतर प्रदीप ढेकळे, इरावती कर्वे ग्रंथालयाचे ते ग्रंथपाल आहेत. बालवाडी ते 4थीच्या विद्यार्थ्यांसोबत ते काम करतात आणि खेड्यापाड्यांमध्ये मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवण्याच्या दृष्टीने सतत ते प्रयत्नशील असतात. असे प्रदीप ढेकळे, त्यांनाही विनंती आहे. त्यानंतर आमच्या मार्गदर्शिका अनिता कुलकर्णी मॅडम, ज्या आता कमला निमकर बालभवनच्या पहिल्या शिक्षिका, उत्तम मराठी आणि गणित शिक्षिका म्हणून त्या अनेक विद्यार्थ्यांना परिचयाच्या आहेत. त्या उत्तम प्रशिक्षक, नोपक्रमी शिक्षिका व कमला निमकर बालभवनच्या प्राथमिक विभागाच्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. याच्या जोडीला सगळ्यांना शिस्तीमध्ये आणणाऱ्या आमच्या आशा चव्हाण म्हणजे आशाबाई, आमच्या माजी कर्मचारी कमला निमकर बालभवनच्या सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांना आशाबाई माहीतच असतील. कामाचा उरेक आणि मुलांवर एकदम शिस्त ठेवणाऱ्या आणि तितक्याच त्यांची काळजी पण घेणाऱ्या आशाबाईंना विनंती आहे की त्यांनी वरती यायचंय. त्यानंतर निलोफर शेख, सध्या बालवाडीला शिकवणाऱ्या एक उत्कृष्ट शिक्षिका, सतत नवीन शिकत राहण्याचा ध्यास, संस्थेचे बालवाडीचे काम दूरपर्यंत पोहोचवण्यामध्ये एक सक्षम साधन व्यक्ती म्हणून त्या उभ्या आहेत. अशा निलोफर शेख यांना विनंती आहे की त्यांनी वरती यायचंय. त्यानंतर आमचा माजी विद्यार्थी प्रीतम पवार, केनबीचा माजी विद्यार्थी, उत्तम व्यावसायिक. आज शाळेची बांधकामं, अनेक कामं त्यांनी केलेली आहेत आणि तो करतोय, तो आमच्याशी जोडला गेलाय असा प्रीतम पवार, त्यांनाही विनंती आहे की वरती यायचंय. त्याच्यानंतर राजेश्वरी भिरंगी, केनबीची सध्या 8वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी, या पॅनलमधील सर्वात लहान मात्र प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करणारी आणि मुलांनी सर्वाधिक मतं देऊन जिला मुख्यमंत्री बनवले अशी आमची मुख्यमंत्री राजेश्वरी भिरंगी यांना ही विनंती आहे की त्यांनी इथं विचारपीठावरती विराजमान व्हायचंय. मी दोन्ही संवादकांना विनंती करतो की पुढचा संवाद जो आहे हे सत्र विशेष सत्र आहे, माणसं जोडणारं, माणसं जपणारं हे सत्र या ठिकाणी त्यांनी सुरुवात करावं. मधुरा राजवंशी आणि कल्पिता दंडवते. नमस्कार सर्वांना. संस्थेच्या खूप वेगवेगळ्या पैलूंशी जोडलेली आज सगळी माणसं इथं आपल्यासोबत बसली आहेत. तुम्हाला सगळ्यांना एका मंचावरती आणताना खूप आनंद होतोय. मी सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि आपण आपल्या गप्पांना आज सुरुवात करूया. सगळ्यात आधी
सगळ्यांना एक कॉमन प्रश्न आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक एक कागद देतील. त्या कागदावरती तुम्हाला प्रगत शिक्षण संस्था म्हटलं की तुमच्या मनामध्ये एक शब्द काय येतो ते तुम्हाला सगळ्यांना त्या कागदावरती लिहायचंय आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे बोलूया. ज्यांचं ज्यांचं लिहून झालंय त्यांनी सगळ्यांना दाखवलं तरी चालेल काय काय लिहिलंय तुम्ही. स्वातंत्र्य, प्रीतम, माझे दुसरे घर, संरक्षण, नाविन्य, आपुलकी, आदर्श, विचारशील, आणि तर ते खूप काहीतरी निबंध लिहितात. कृतीयुक्त शिक्षण आणि सहभागी शिक्षण, असे सगळे खूप वेगवेगळे शब्द आलेले आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अगदी थोडक्यात तुम्ही हा शब्द तुम्ही का निवडला ते सांगावं. निलुताई, तुमच्यापासून सुरू करूया आपण. माझा शब्द आहे स्वातंत्र्य. आणि हा शब्द मला असं सांगायचं की स्वातंत्र्य म्हणजे की प्रगत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येकाला, इवन की बालवाडीच्या मुलांपासून प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य कसलं तर प्रत्येक गोष्टीचं, की आपले विचार मांडायचे, आपलं मत मांडायचं, आपल्याला काय बोलायचं आहे, काय करायचं आहे, या प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आम्हाला इथं शाळेमध्ये मिळालेलं आहे. आणि हे म्हणजे मी सुद्धा शाळेत असताना कॉलेज केलं, शाळा केली, पण कुठंच या प्रकारचं स्वातंत्र्य मला मिळालेलं नाही आहे. शाळेत गेल्यानंतर तुम्ही हे करा, हे करा, हे करा, एवढंच फक्त असतं. तर इथं ते नसून तुम्ही आत्तासुद्धा ऐकलं असेल की आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करू शकता. तर हे स्वातंत्र्य शिशु गटात आम्ही बघतो की मुलांना एक व्यक्ती म्हणून समजलं जातं आणि त्यांचा आदर केला जातो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्यांना कोणता खेळ खेळायचा, कोणासोबत खेळायचा, किती वेळ खेळायचा आणि कसा खेळायचा, या प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. आणि हे फक्त शिशुगट आणि बालवाडीला नसून हे 10वी पर्यंत आणि शिक्षकांसाठी सुद्धा आहे. म्हणून मी हा शब्द निवडला. धन्यवाद. थँक्यू निलुताई. प्रीतम, आपला माजी विद्यार्थी. ताईंनी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य हे फक्त आपल्याला घरीच भेटतं. आता इतर शाळेमध्ये भेटतं की माहीत नाही, पण मला शाळेमध्ये पण मिळालं, त्यामुळे दुसरं घर. आणि जे काही घडलो ते शाळेमधूनच घडलो. शाळा 12:30 वाजता चालू व्हायची, तर आम्ही 11 वाजताच येऊन इथे बसायचो. नंतर 5:30 वाजता सुटायची. त्यानंतर व्हॉलीबॉल असायचं, मग तो 7 वाजेपर्यंत चालायचा. मग 7 वाजल्यानंतर मग गप्पा गोष्टी करत 8 वाजायचे घरी जायला. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम आम्ही इथेच असायचो. त्यामुळे दुसरं घर असं मी लिहिलेलं आहे. थँक्यू. श्याम, आपल्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी. संरक्षण मी लिहिला होता शब्द, कारण शाळेत आपल्या म्हणजे जेवढे श्यामला काय जे म्हणायचंय ते आता त्याला म्हणता येत नाहीये, पण त्यांनी आपल्या संस्थेचे जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल मंजुताई तुम्हाला सांगतीलच थोड्या वेळाने. त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण त्याच्या प्रवासाबद्दल अतिशय सुंदर लेख लिहिलाय. आणि आपण जे चित्रफित आपला जो माहितीपट बघणार आहोत त्याच्यात सुद्धा श्याम बोललाय. श्याम, तुला बोलावंसं वाटलं तर तू नक्की माईक मागून घे. माधुरीताई. शाळेकडे पाहिलं की पहिल्यांदाच सगळं नाविन्यपूर्ण सगळं दिसतं. आतमध्ये तुम्ही एंट्री करा, वर्ग पहा किंवा ग्रंथालय, आवडतं असं ग्रंथालय बघा. प्रत्येक ठिकाणी नाविन्यपूर्ण कोपरा असलेला तुम्हाला सगळ्यांना दिसतो. म्हणून मी हा शब्द निवडला, नाविन्य. कारण मला प्रत्येक वेळेस शाळेत आलं की अशी धडपड असते, कुठल्या कोपऱ्यात काय आपल्याला नवीन दिसतंय आणि आपल्याला काय उचलून घेता येतंय, त्यातलं आपल्याला दुसऱ्यांना काय देता येते. ॲक्टिव्हिटी असो, बोलणं असो, चित्र असो, कविता असो, प्रत्येक गोष्ट इथली नाविन्यपूर्ण रीतीने मांडलेली असते, दाखवलेली असते. फक्त ती आपल्याला उचलता आली पाहिजे, एवढंच आपलं हे असतं. म्हणून मी हा शब्द निवडला, नाविन्य, की जेणेकरून मला प्रत्येक गोष्ट इथून उचलून घेऊन माझ्या स्वतःमध्ये बदल घडवायचाच आहे आणि इतरांमध्ये देखील दुसऱ्यांना 2 गोष्टी सांगायच्या आहेत. यासाठी मी हा शब्द निवडला.
थँक्यू माधुरीताई. प्रदीप सर आपले ग्रंथपाल आहेत. मला शब्द आलेला आहे, म्हणजे मी विचार केलेला होता की खूप सारे संस्थेने मला खूप सारे शब्द होते, पण मी एक शब्द अगदी माझ्या जिव्हाळ्याचा म्हणून मी आपुलकी हा शब्द निवडलेला आहे. आपलेपणाची भावना किंवा जाणीव. आपुलकी म्हणजे प्रेम. तर याला मी एक उदाहरण देऊ शकतो की एक 10 ते 12 वर्ष झाले असतील, ज्यावेळेस माझा मुलगा ॲडमिट होता बारामतीला, आणि त्यावेळेस मी रजा टाकली होती आणि कोणालाच माहीत नव्हतं की मी फक्त सांगितलं होतं की माझी रजा आहे. आणि दुसऱ्या दिवशी 1 मेचा निकाल होता आणि मी शाळेत आलो. गेटमध्ये आल्यानंतर मला विचारलं गेलं की काल कुठं गेला होता, आणि मी म्हटलं होतं आज माझी सुद्धा रजा आहे. तर मला विचारलं गेलं की 2 दिवस रजा कशासाठी? तर मी सांगितलं की माझा मुलगा ॲडमिट आहे आणि मी बारामतीला आहे आणि मी शाळेत आलो आहे. त्यावेळेस मला गेटमधूनच मला सांगितलं की तू दवाखान्यामध्ये जा, आणि मग मला गेटमधूनच बाहेर लावलं. इथं सांगितलं गेलं की तुझी तिथं जास्त गरज आहे, आणि मी तिथूनच दवाखान्यामध्ये गेलो. हे मला एक खूप छान उदाहरण द्यावंसं वाटलं. आणखी दुसरं एक उदाहरण आहे, ते म्हणजे मी बालवाडी ते 4थी पर्यंत ग्रंथपाल म्हणून काम करतो आणि गोष्टी सांगायचं काम करतो. पहिल्यांदा मी खूप म्हणजे असा इतका लाजवला आहे, आत्ता सुद्धा मी माझ्या जीवावर येतं कोणासंग बोलायचं म्हटलं तर. पण ज्या वेळेस आता मुलं येतात की आता मुलं हक्कानं म्हणतात मला की सर आज गोष्ट नकोय, तर मग काय करायचं? तर आज खेळायचं, किंवा आज हे खेळ खेळायचा आहे आपल्याला. तर ठीक आहे, आणि मग आम्ही काय करतो? गोष्ट नाही सांगत, आणि मग आम्ही काय करतो? खेळ खेळतो, किंवा बाहेर एखाद्या मैदानावरती खेळ असेल तर तो आम्ही खेळतो. आणि हे सगळं शाळेनं आणि संस्थेनं खूप खूप भरभरून आपलेपण दिलं, आणि त्यामुळं मी हा आपुलकी किंवा आपलेपण हा शब्द निवडला आहे. धन्यवाद. थँक्यू सर. अनिताताई माझ्याही शिक्षिका राहिल्यात. मी 3रीत असताना जसं मगाशी सरांनी सांगितलं की शाळेच्या अतिशय पहिल्या शिक्षिकांपैकी एक. ताई तुमचा शब्द, तुमचे शब्द. हो. 2 आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं सामावलेलं आहे. ताई माईक थोडं हा. वर. चालू आहे का? कारण कृतीयुक्त म्हणजे एक कृती नाही, अनेक कृती. मग त्याच्यामध्ये विचार असतील, स्वातंत्र्य असेल, नाविन्य असेल, जे काय असेल ते. हां, जे काय असेल ते. कारण माझं जे शिक्षण झालं होतं ते नगरपालिका शाळांमध्ये झालं होतं, माझं प्राथमिक शिक्षण स्वतःचं. आणि त्याच्यामध्ये हा असा प्रकार कुठंच नव्हता पूर्वी. खडू फळा घेऊन फक्त शिक्षक शिकवायचे आणि मोकळं खेळायला सोडायचे. आणि या शाळेत आल्यानंतर मला खूप काही नाविन्य दिसलं. जसं म्हटलं तसं की नाविन्य तर होतंच. शिकवण्याचं स्वातंत्र्य होतं, मुलांना शिकण्याचं स्वातंत्र्य होतं, वेगवेगळ्या कृती मुलांना देणं, त्याच्यातून त्यांचा आनंद पाहणं, स्वतः वेगवेगळ्या कृती मुलांना करायला देणं, आणि सहभागी शिक्षण. याच्यामध्ये काही ठराविक मुलं असं नाही, नाही असू दे की. काही ठराविक मुलं घेऊन असं नाही, तर सगळ्यांना बरोबर घेऊन शिकवायचं. मग तुम्हाला माहिती आहे की खरी गरज कोणाला असते? जे उपजत हुशार असतात त्यांना फक्त नुसतं एक हिंट देण्याची गरज असते. पण ज्यांना खरंच खरी शिक्षणाची गरज असते, पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याची गरज असते, तर या सगळ्यांना मिळून घेऊन सगळ्यांना एका प्रवाहात आणण्याचं जे काम असायचं, तर ते कृतीयुक्त शिक्षण आणि सहभागी शिक्षण. की कोणी मागं राहता कामा नये, किंवा कुणालाही त्याच्यामध्ये मला आलं नाही किंवा मला जमत नाही, तर त्याच्यासाठी परत परत प्रयत्न करणं, त्या मुलांचेही प्रयत्न त्याच्यामध्ये असणं, आणि याच्यातून मुलं तयार करणं किंवा काही घडवणं म्हणा असेल, आणि स्वतःलाही घडवणं. कारण मुलांबरोबर आपण स्वतःसुद्धा घडत असतो, कारण मुलांकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळं कृतीयुक्त शिक्षण, प्रत्येक कृती असेल, लेखन असेल, वाचन असेल,
काही गणितातल्या क्रिया असतील, काही निबंध लेखन असेल, जे काय असेल किंवा अनुभवातलं लेखन असेल, या सगळ्या कृतींचा विचार करून मी तो शब्द लिहिला. आणि सहभागी शिक्षण म्हणजे सगळ्यांनी मिळून शिकायचं, सगळ्यांनी मिळून त्या शिक्षणाचा आनंद घ्यायचा आणि त्यातून मुलं तयार करायची. थँक्यू. आशाबाईंची ओळख करून द्यायची गरज नाही मला वाटते. तुमचा शब्द सांगा आशा. माझा शब्द आहे आदर्श. मी रानात काम करणारी मंजूताईंच्या दवाखान्यामध्ये झाडलोट करत होते. मंजूताईंनी सहज मला विचारलं की तू शाळेमध्ये काम करशील का. मला खूप जणांनी सांगितलं की ती मतिमंद मुलांची शाळा आहे. तर मंजूताई म्हणल्या तसं काही नाही आहे, तू त्या शाळेत लागू शकशील का. तर मी हो म्हणाले. आणि हे तर खरं आईसाठी मंजूताईंनी काम आणलं होतं, पण ते मला करावं लागलं का तर माझा मुलगा लहान होता, मी खूप गरीब होते. ही शाळा ही माझी आदर्श एवढी आहे की माझ्या पडत्या संसाराला आधाराची काठी आहे. एवढंच मी बोलू शकते, मला कारण पुढं बोलता येत नाही. राजेश्वरी, आपली युनिफॉर्मवरनं तुम्हाला कळलंच असेल की आत्ताची विद्यार्थिनी आहे, मुख्यमंत्री आहे शाळेची आत्ता ती. तुझा शब्द काय आहे राजेश्वरी? माझा शब्द आहे विचारशील. या शाळेमध्ये मुलांसाठी अनेक गोष्टींमध्ये विचार केला जातो, जसं की सहज सेशन असेल, आपलं ग्रॅनी सेशन असेल, छोटे मोठे उपक्रम घेत राहणं असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला संस्थेने मुलांसाठी केलेला विचार दिसून पडतो. आणि तो विचार खरंच खूप काही शिकवून जातो आणि खरंच मुलांना खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणून मी हा शब्द निवडला, विचारशील. थँक्यू. खूप सुंदर वैविध्यपूर्ण शब्द. श्याम. आता मी संरक्षण हा शब्द लिहिला होता कारण या शाळेमध्ये एवढं शिकवलं जातं की हां, प्रत्येकाचं राईट इथं प्रोटेक्ट केलं जातात. मग या निसर्गामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्या सगळ्यांचं इथं प्रोटेक्शन केलं जातं. मग इथं येणारं मूलसुद्धा तसंच शिकलं जातं. त्याचं तर प्रोटेक्शन होतंच, पण त्याच्या जवळ किंवा त्याच्या जवळ असणाऱ्या गोष्टींचं सुद्धा त्या संरक्षण केलं जातं. त्यामुळं इथं मी संरक्षण आणि म्हणजे प्रोटेक्शन असा शब्द वापरला. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. पुढचा प्रश्न पण असाच सर्वांना कॉमनच आहे. या संस्थेशी किंवा या शाळेशी तुम्ही कसे जोडले गेलात, हे 1-2 मिनिट मध्ये सांगू शकता तुम्ही तुमची गोष्ट, की संस्थेमध्ये कसे आलात. राजेश्वरीपासून सुरुवात करूयात. ओके. खरं तर मी या शाळेत खूप लहानपणीपासून आहे, म्हणजे बालवाडीपासून आहे. पण आईला विचारल्यावर तिने असं उत्तर दिलं की ती ऐकून होती की या शाळेमध्ये खूप उपक्रम होतात. तसंच अभ्यासू म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही तर इतर कलांमध्ये सुद्धा मुलांना पुढे इथे जागा मिळते या शाळेमध्ये. सामाजिक ज्ञानसुद्धा मिळतं आणि ओव्हरऑल मुलं ऑलराऊंडर बनतात. आणि हे ऐकून तिला खूप इच्छा झाली की मी या शाळेमध्ये शिकावं आणि तिच्यामुळे मी या शाळेत आली आणि अशा प्रकारे मी संस्थेशी जोडली गेली. राजेश्वरी, तुझी आई इथे रेवतीताई संगीत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. मग आई आधी शाळेत आली का तू आली आधी? आधी मी आली आणि मग आईला सुद्धा खूप इच्छा झाली की मला पण या शाळेमध्ये काहीतरी काम करायचं आहे, म्हणून ती पण मग संगीत शिक्षिका म्हणून इथे आली. छान. आशाबाई? मी मगाशी सांगितलं की मी रानात जात होते आणि नंतर मंजूताईंच्या दवाखान्यामध्ये झाडलोट करत होते. तिथं मावशी आल्या आणि मावशींनी मंजूताईंना विचारलं की मला एक बाई पाहिजे शाळेमध्ये. त्यावेळेस मंजूताईंनी आईला विचारलं, पण आई म्हणाली मला काही जमणार नाही, आशाला लावा. मग म्हणून आईने मला विचारलं. मग मी मंजूताईंच्याकडे गेले तर मंजूताई म्हणल्या तू शाळेत काम करू शकशील का. मावशी आल्या होत्या. मग तिथून मी मंजूताईंपासून शाळेत येऊ लागले आणि मावशीने मला इतका आदर दिला की मी शब्दात सांगू शकत नाही. गीताताई? माझ्या कानावर आलेलं होतं
की अशी एक शाळा निघते म्हणून, आणि विचार केला की आपण पण या शाळेमध्ये काहीतरी काम करावं. कारण माझ्या घरची पार्श्वभूमी अशी की माझी आई शिक्षिका, मावशी शिक्षिका, आत्या शिक्षिका, हे सगळे शिक्षकाचं बॅकग्राऊंड होतं. मग मला वाटलं आपण पण व्हावं शिक्षिका. म्हणून मग मावशींचं घर मला माहिती नव्हतं, मला आठवत नाही आता, मी कोणाला तरी विचारलं की असं एक अमेरिकन बाई आहेत, आणखीन त्यांनी शाळा काढलेली आहे, तर आपण त्यांना जाऊन विचारूया. मग त्यांचा पत्ता विचारला मी, आणि मला आठवतं 27 ऑक्टोबर 1986 साली मी मावशींच्या घरी गेले आणि मावशींना भेटले. मग मावशींचं माझं बोलणं झालं, कुठं राहतेस, काय करते, शिक्षण किती झालं वगैरे. माझं ग्रॅज्युएशन झालं होतं, पण बाकी BEd असं काही झालेलं नव्हतं. मग मावशींनी सगळं विचारल्यानंतर तुला आवडेल का आमच्या शाळेत काम करायला? म्हटलं हो आवडेल. मग म्हटल्या की थोडंसं शाळा वेगळी आहे, तुला काही गोष्टी शिकायला लागतील. म्हणजे माझी सगळं शिकण्याची तयारी आहे. आणि मग माझी 2 नंबरची मुलगी 1.5 वर्षाची होती फक्त. मग मी माझी अडचण सांगितली की मी माझ्या घरी मुलीला सांभाळायला कुणी नाहीये, तर त्या म्हटलं की तू घेऊन ये शाळेत. आणि तिला घेऊन मी रोज शाळेत यायला लागले. आणि दर शनिवारी मावशींकडे मीटिंग असायची शाळेची. बालवाडीला मला नेमलं गेलं त्यावेळेला, बालवाडीचा वर्ग होता. माझ्याबरोबर स्मिता होती, अजून एक कोणतरी होता असं मला कळलं, पण मला आता आठवत नाही कोण होतं ते. मग वेगळंच काहीतरी असं वर्गासारखा नाही, गोडाऊन होतं, त्या गोडाऊनमध्ये शाळा. थोडं असं वाटलं की शाळा आहे की काय असं सुरुवातीला वाटलं. मग वेगवेगळ्या ठिकाणी असं मुलांचे वेड्या वाकड्या अक्षरात लिहिलेलं, काहीतरी चित्र काढलेली, काहीतरी रंगवलेलं. म्हणजे माझी जी लहानपणापासूनची जी काही पार्श्वभूमी होती त्यापेक्षा कितीतरी लाखो पटीने काहीतरी वेगळं होतं इथं. पण माझी स्वतः शिकण्याची तयारी असल्यामुळं मग मी, माझ्याबरोबर स्मिता होती, आम्ही दोघींनी, मग ती माझ्या आधी आली होती ॲक्च्युली, तिच्यानंतर मी आले. मग मी हळूहळू या गोष्टी शिकत गेले. आणि मला माहीत नाही माझ्याकडे काय होतं म्हणून मावशीने मला नेमलं. पण मुलांबरोबर म्हणण्यापेक्षा मी स्वतः आधी घडत गेले. माझ्याकडे जे काही एवढंसं कुठतरी मोहरी एवढं असेल त्याला मी थोडंसं आणखीन वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि हळूहळू मग 2 वर्ष बालवाडीचं काम केल्यानंतर 87 साली पहिलीचा वर्ग आला. मग आशाताई पहिलीच्या वर्गासाठी आली. आणि मग मावशी, आशाताई, मावशींच्या मीटिंग, याच्यातून शाळेबद्दलचं तर भरपूर काही शिकायला मिळालंच. की ज्या गोष्टी म्हणजे ॲक्च्युली तेव्हा, आता मोबाईल्स आहेत, काही इंटरनेट आहे, कितीतरी मुलांना कितीतरी गोष्टी वयाच्या आधीच माहिती होतात. त्या आम्हाला लग्न झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी माहिती नव्हत्या. त्या गोष्टी मावशींच्या सहवासात किंवा मावशींच्या विचारांमध्ये आम्हाला समजल्या. त्यानंतर मावशींच्या मीटिंगमधून पुढच्या आठवड्यात काय तुम्ही शिकणार, काय शिकवणार, काय घेणार, त्याचं नियोजन आम्हाला करायला लावायच्या मावशी. आणि मावशींच्या, आशाताईच्या मार्गदर्शनाखाली मग 88 साली मला बहिलीला घेतलं. आणि तिथून माझा पुन्हा आणखीन नवीन, पुन्हा काय म्हणतात ना, शिकण्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला. की जो खूप दीर्घ होता. 32 वर्ष मी या शाळेमध्ये काम केलं. मला माहित नाही मी किती दिलं शाळेला, पण मी स्वतः खूप घडले आणि मला त्यात खूप आनंद आहे. बस. मी 2010 साली आउटरीचचा एक प्रकल्प होता आणि त्या प्रकल्पासाठी 2 महिन्यासाठी माझी नेमणूक झाली होती आणि मी तो 2 महिने काम केलं. आणि मला सांगितलं गेलं की ग्रंथालयामध्ये एक जागा आहे. मग मी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर माझी मुलाखत झाली आणि मुलाखतीला ज्यावेळी ग्रंथपाल कसा असावा, त्याला पहिली गोष्ट की वाचनाची आवड असली पाहिजे
म्हणून मला ताईंनी एक प्रश्न विचारला की तुम्ही काय वाचलं का, तुम्ही काय वाचताय का. आणि मी म्हटलं हो, की मला संत साहित्याची आवड आहे आणि मी 2010 साली ताईंना जो अभंग सांगितला तो आजसुद्धा माझ्या आहेत तसा लक्षात आहे. आणि मग तो अभंग ताईंना मी सांगितला आणि ताई म्हटल्या ठीक आहे तुम्ही उद्यापासून या. पण माझ्या मनात एक सल होती की माझं MA BEd झालेलं आहे, माझा मराठी विषय आहे आणि हे पुस्तकाची देवघेव असं माझ्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह ताईंनी लगेच ओळखलं. आणि ताईंनी सांगितलं की नुसतंच पुस्तकाची देवघेव नाही तर इथं गोष्टी सांगायला लागतात, गोष्टीचा तास आहे. आणि मग म्हटलं ठीक आहे चालेल, बघूया आपण करून हे काम. आणि 2010 पासून आज 2025 आहे आणि या कामाने मला खूप खूप आनंद दिला आणि हे सगळं श्रेय शाळेचं आणि संस्थेचं आहे. धन्यवाद. माधुरीताई. आमच्या जवळच वसीम सर राहायचे. वसीम सरांच्या थ्रू मला समजलं की संस्थेमध्ये नवीन प्रकल्प चालू होतोय आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला द्या तुम्ही डॉक्युमेंट या इंटरव्ह्यूला. पहिल्यांदा मी इंटरव्ह्यूला आले. इंटरव्ह्यू दिल्यानंतर जनरली डॉक्युमेंट चेक करतात, प्रश्न विचारतात. तर त्यांनी डॉक्युमेंट बाजूला ठेवले आणि पहिला प्रश्न विचारला, पुरुष प्रधान संस्कृतीबद्दल तुमचं काय मत आहे, स्त्री पुरुष समानता तुम्ही कशी राबवाल. बापरे, प्रश्न ऐकूनच मी हादरले होते निम्मी की आता काय उत्तर द्यायची. तरी दिली. निबंध त्यांनी लिहायला लावले होता स्वतःच्या भाषेत की त्यावरूनच समजलं काहीतरी वेगळं आहे इथं करायचं. त्यानंतर आमची ट्रेनिंग इथं चालू झालेली होते. ट्रेनिंगमध्ये संस्थेच्या प्रत्येक घटकाविषयीची माहिती आम्हाला देण्यात आली की वर्गामध्ये कसं शिकवतात, मुलांना कसं स्वीकारलं जातं, मुलांची अंकुरती साक्षरता कशी जपली जाते, स्कूल इन क्लाउड असेल, ग्रंथालय असेल, ग्रॅनींशी संवाद कसा साधला जातो. आणि माझं आवडतं ग्रंथालय की पुस्तकं कशी फक्त देवघेवच होत नाही, आवड कशी मुलांमध्ये रुजवली जाती किंवा त्या पुस्तकांचा मुलांवरती काय नक्की परिणाम होतो, तुम्ही प्रत्येक घटकाशी त्याची जोडणी कशी करू शकता आणि काय नक्की किमया पुस्तक करतात, हे सर्व मला पहिल्यांदा पाहायला जेव्हा मिळालं. कारण जनरली माझं आत्या मामा मावशी सगळे शिक्षणामध्येच आहेत. आईबरोबर जन्मल्यापासून मी शाळेतच आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये. जिल्हा परिषद शाळाचं एक टोक आणि इथलं एक टोक म्हणजे खूप फरक मला असा जाणवला पहिल्यांदाच की बापरे, इथं जिथं जाईल तिथं काय ना काहीतरी बघायलाच मिळते, शिकायलाच मिळते. हे सर्व आपल्यामध्ये शिकून घेऊन मग नंतर आमच्याकडून NELPSPB प्रोजेक्ट होता 5 वर्षाचा की नर्चरिंग अर्ली लिटरसी इन प्रायमरी स्कूल इन फलटण ब्लॉक. याच्यामध्ये 150 जिल्हा परिषद शाळांसोबत प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. काम करत असताना तुम्हाला आवाका जाणवला असेल की फलटण तालुका म्हणजे फक्त एक टोक असं नसतं. पूर्ण फलटण तालुक्यामधल्या माझ्यासोबत 10 जणांची टीम होती. आमच्या 10 जणांकडं प्रत्येकाकडं सुरुवातीला 5 शाळा, 10 शाळा, 15 शाळा अशा टप्प्याटप्प्याने शाळा वाढवत दिलेल्या होत्या. मग त्या शाळा म्हणजे एका रूटच्या जवळजवळच्या नसायच्या की माझ्याकडं पहिली शाळा होती विडणी केंद्रातील विडणीची जिल्हा परिषद शाळा की त्याच्या पुढची जोडून अशा डेली 2 शाळा व्हिजिट करायच्या, असं प्रत्येकाचं आमचं शेड्यूल असायचं. शाळा दिलेल्या असताना देखील तालुक्यातल्या एका जणाला खूप लांब किंवा एकालाच खूप जवळ असंही नसायचं. जवळ लांब एका वेळेस 2 शाळा व्हिजिट करून त्या शाळांमधील शिक्षकांशी संवाद साधणे, सोबत काम करत असतानाच शाळांमध्ये गाव ग्रंथालय ही संकल्पना प्रथम राबवली गेली. आता गाव ग्रंथालय संकल्पना राबवत असताना टाटा ट्रस्टतर्फे काही पुस्तकं आणि आपल्याकडून काही पुस्तकं लोकसहभाग घेणं, त्यानंतर गाव ग्रंथालयासाठी सहाय्यकाची नेमणूक करणं असेल किंवा त्यांना नवीन नवीन शिक्षकांना ट्रेनिंग देणं किंवा प्रशिक्षक जे ग्रंथालय पाहणार आहेत त्यांना ट्रेनिंग देणं, हे सर्व पाहायचं काम आमचं असायचं. मग त्या थ्रू आम्ही नवनवीन गोष्टी या शाळांमध्ये देत गेलो, शिकत गेलो. प्रशिक्षणाथ्रू आजही मंजुताईंच्या अनेकशा गोष्टी अशा कानामध्ये गुंजत असतात माझ्या की कल्पना म्हणजे काय, मूल कसं शिकलं जातं किंवा काय.
अशा नवनवीन गोष्टी मला इथं संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळाली आणि आशा आहे मला, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की या संस्थेने जे मला दिलेलं आहे ते बाहेर प्रसार करण्याचं माझ्या थ्रू काम मोठ्या प्रमाणावरती व्हावं. धन्यवाद. प्रगत शिक्षण संस्था, त्यानंतर आपली शाळा आणि कमला निमकर बालभवन, यामध्ये आपली शाळा ही मंगळवार पेठेत अजूनसुद्धा आहे आणि त्या ठिकाणी दत्ता सर आपले अभ्यासवर्ग, मोफत अभ्यासवर्ग घेत होते. मग त्या आमच्या मंगळवार पेठेतली सर्व मुलं हे त्या अभ्यासवर्गात कशी येतील असं म्हणून सर गोळा करून आणायचे आणि त्या आपली शाळा या ठिकाणी, म्हणजे जे जुनं केंद्र होतं जे मॅक्सिनाजींनी तिथं खुलं करून दिलं होतं आणि त्या आपल्या भागातील मुलं सर्व तिथं अभ्यासासाठी यावं, त्यांच्यामध्ये एक अभ्यासाची किंवा शाळेत जाण्यासाठी काहीतरी रुची, आवड निर्माण व्हावी यासाठी तिथं असं खुलं केंद्र उभं केलं होतं. तिथं बरेच उपक्रमसुद्धा राबवले होतं. प्रौढ शिक्षण होतं, मला वाटतं शिवण क्लास होते. ह्याच्याबरोबर लहान मुलांना घेऊन जाता सर आमचे तिथं अभ्यासवर्ग घेत होते. मग त्या अभ्यासवर्गामध्ये मी म्हणजे रोज जायचो, आवड होती. आणि त्या ठिकाणी रोज जाता असताना तिथं मला विचारलं की शाळेत जातो, पण शाळेत काय मी जात नव्हतो, अभ्यासवर्गात यायचो. मग शाळेत जात नव्हतो का, तर त्यावेळेस मग मॅक्सिनाजी आल्या का म्हणजे मला शाळेतच घेत नव्हते का, तर माझा जन्म दाखलाच नव्हता. मग म्हणजे सुरुवातीच्या आपल्या त्यांच्या म्हणजे आपलं जे झालं बोलणं त्याच्यात त्यांनी सांगितलं की मॅक्सिनाजींची शिक्षणाला, मुलांना शिक्षणात पाठवण्यासाठी किती धडपड असायची, तर त्यातलाच मी एक विद्यार्थी. मग मॅक्सिनाजी माझ्याबरोबर शाळेत आल्या, म्हणजे माझी आई, मी, आणि का घेत नाही, मग जन्म दाखला नाही, 5 वर्ष पूर्ण झालीत का नाही ते कसं कळणार. त्यावेळेस मग मॅक्सिनाजींनी स्वतः मला रिक्षात घेऊन आपल्या तहसील कचेरीत घेऊन ॲफिडेविट देऊन म्हणजे तिथं त्यांनीच जन्मतारीख दिली आणि त्यानंतर माझं अस्तित्व निर्माण झालं आणि डायरेक्ट शाळेत आलो. थँक्यू. मला पण सांगायचं आहे मी कशी आली शाळेत, पण बहुतेक आज नाही. प्रीतम तू सांग आता. आता ते माझ्यापेक्षा माझ्या घरातले खूप व्यवस्थित सांगू शकतील कसे ॲडमिशन झालं शाळेमध्ये. कारण की गोष्ट अशी आहे, शिशु गटामध्ये मी दुसऱ्या शाळेमध्ये होतो, कारण की आपल्या इथं वॅकन्सी नव्हती शाळेमध्ये. तर आईवडिलांची खूप इच्छा होती या शाळेमध्ये मुलाला टाकायचं म्हणून, पण तरीसुद्धा त्यांनी ती इच्छा सोडली नाही, प्रयत्न करत राहिले. दुसऱ्या बालवाडीमध्ये कोणत्या तरी विद्यार्थ्याच्या वडिलांची बदली झाली, त्यामुळे तिथे एक वॅकन्सी शिल्लक राहिली. तर म्हणजे आईवडील तर होतेच, टचमध्ये होतेच शाळेच्या, त्यामुळे मग तिथे एक वॅकन्सी शिल्लक झाली. त्यामुळे मग तिथे ॲडमिशन माझं बाजार शाळेतून या शाळेमध्ये करण्यात आलं. तेव्हा थोडंसं दुःखी झालं होतं, कारण की बाजार शाळेमध्ये एका वर्षाची मैत्री वगैरे झाली होती आणि नवीन शाळेमध्ये तर पहिल्यांदा असं काही छान असं वाटलं नाही शाळेमध्ये. त्यानंतर मग अशी गोष्ट झाली, एवढी शाळा आवडायला लागली की मग नंतर घरात कोणता कार्यक्रम असला तर मग घरातले कन्व्हिन्स आम्हाला करायचे की, म्हणजे स्वतः मला करायचे की तू शाळेमध्ये आज जाऊ नकोस. आम्ही काहीतरी कारण देऊन, नाही आज शाळेमध्ये हा इव्हेंट आहे, आज जावं लागेल. तो घरातला कार्यक्रम रद्द करून शाळेमध्ये आवर्जून यायचो. तर ही अशी म्हणजे शाळेत यायची गोष्ट. आणि दुसरा विषय, आत्ता पण मी संस्थेसोबत जोडलेला आहे माझ्या कामानिमित्त, तर तो पण एक सांगण्यासारखा अनुभव आहे. प्रकाश सरांना समजलं की आपला एक विद्यार्थी आत्ता म्हणजे बाहेर काम करतोय, सिव्हिल इंजिनियर झालेला आहे, काम करतोय. तर सरांना म्हणजे शाळेला असं वाटलं, म्हणजे शाळा पहिल्यापासूनच माझी विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते कोणत्याही गोष्टीत, म्हणजे कोणतीही गोष्ट असू देत. तर मग सरांना समजलं की हा करतोय, तर मग सरांनी एकदा असंच बोलवलं की असं छोटंसं काम आहे, तू करशील का. आणि कोणाला नाही आवडणार, म्हणजे मी नाही, इथं समोर बसलेल्या सर्वांना कोणतीही गोष्ट शाळेने करायला बोलवलं तर आवर्जून येतील. आता मंजू त्यांनी मग असे आवाहन केलंच, तेव्हा आता तुमच्या हातात आहे ते प्रोत्साहन किती द्यायचं ते मंजू त्यांना. तर ते असं जोडलं गेलं. मग त्यावेळेस एक छोटंसं काम होतं, आलो शाळेमध्ये, तर शाळेने बघितलं, म्हणजे पहिला विचारलं की बाबा कसं करशील, काय करशील, सांगितलं, व्यवस्थित करून दिलं. त्याच्यानंतर आजपर्यंत शाळेने कोणतीही गोष्ट असू देत, म्हणजे लहान जी माझी अशी रिलेटेड नसली जरी गोष्ट, तरी ती शाळा
म्हणजे आपली शाळा मला बोलवते, माझा विचार घेते, म्हणजे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे स्वतःसाठी. निलोफरताई. मी सांगायचं म्हटलं तर मी एक पालक म्हणून सुरुवातीला या शाळेसोबत जोडले गेले. माझी मुलगी आनम, तिला म्हणजे तिचा पहिला वाढदिवस होता. त्याच दिवशी एक जण आले होते वाढदिवसाला. मी त्यांना ओळखत नव्हते फारशी. माझ्या धीरांच्या बँकेत ते कामाला होते आणि त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना विचारलं की तुमची मुलं कोणत्या शाळेत आहेत? तर ते म्हणाले कमला निमकरला आहेत. पण तिथं खूप लकीली ॲडमिशन मिळतं आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की माझ्या आनमला इथं ॲडमिशन हवंय आणि ते पण तिला लकीली मिळालं ॲडमिशन. आनमला सोडायला वगैरे मी अधेमध्ये येत होते. आमच्या घरात पहिल्यापासून म्हणजे इथं सासरी खूप पडदा पद्धत आहे आणि त्यामुळं बाहेर असं जाणं येणं अजिबातच नव्हतं. कधीतरी मी आनमला सोडायला आणि घ्यायला म्हणून येत होते आणि पहिल्यापासून काहीतरी बनायची. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी शिक्षक बनावं. पण तसा योग काही आला नाही. खूप कमी वयात लग्न झाल्यामुळं मला पुढचं शिक्षण अर्धवट ठेवून माझं लग्न झालं आणि मी इकडं फलटणला आले. तर आनमला सोडायला आल्यानंतर मंजुताई मला बाहेर दिसल्या आणि मी त्यांना सहज विचारलं, मंजुताई काही जागा आहे का? मला काम करायची इच्छा आहे. आणि त्यावेळी त्या म्हणाल्या, तू ये मला उद्या भेटायला. निलिमाताई पण होत्या. टेन्शन खूप आलं होतं. दोघींशी बोलले. त्या म्हणाल्या की का वाटतं? तर म्हटलं मला मुलांची आवड आहे. त्यांच्यासोबत काम करायला मला आवडेल. मंजुताई म्हणाल्या, बघू 1 महिना तू काम कर. आम्हाला पण तुझं काम आवडलं पाहिजे आणि तुला पण इथं काम करायला आवडलं पाहिजे. आणि तेव्हाच मी ठरवलं की नाही मला आवडलंच पाहिजे हे म्हणजे मंजुताईंना मी जे काम करते ते आणि मला खरंच आवड होती मुलांसोबत काम करायची आणि त्या पद्धतीनं मग मी शाळेसोबत जोडले गेले. आणि खरं म्हणायचं तर मला इथं सांगायला आवडेल की मी शाळेमध्ये असताना शिकत होते, शिक्षण शिकत होते, कॉलेजमध्ये शिकत होते, पण इथं आल्यानंतर मी प्रत्यक्षात घडत आहे. बस, थँक्यू. सर्वांचेच किती वेगवेगळे प्रवास आहेत शाळेला जोडले जाण्याचे. पण प्रत्येकजण एक सांगतोय की मी इथे घडलो किंवा मी इथे घडले. सो हे खूपच महत्त्वाचं आहे. आपण सगळेजण इथे आहोत. आपल्या सगळ्यांच्या मनातही हीच भावना असेल. मधुराताई? अनिताताई, निलूताई, प्रदीप सर आणि माधुरीताई सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न आहे की म्हणजे मगाशी अनिताताई म्हणल्या की अतिशय वेगळी शाळा आहे किंवा मॅक्सिनाजीने त्यांना सांगितलं होतं की तुला इथं नवीन काहीतरी शिकावं लागेल. तर त्या दृष्टीने एक कुठली तरी असा तुम्हाला सांगता येईल का की हा बदल करणं मला खूप अवघड गेलं, म्हणजे मी आधी या प्रकारे विचार करत होते, इथे येऊन मला हे बदलावं लागलं आणि त्याच्यात ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, पण शेवटी तुम्ही ते अचीव्ह केलं. या दृष्टीने अनिताताई तुम्ही सुरू कराल? सुरू आहे. सुरू आहे. ऍक्च्युअल गणित शिकवताना मला हे जाणवलं की काही ठोकळे, काही दशकाचे ठोकळा, एककाचा ठोकळा आणि मग त्याचा दशक बनतो आणि मग त्याच्यातून बेरीज, त्याच्यातून वजाबाकी. कारण हा अनुभव मला स्वतःला कधीच नव्हता आणि असं वाटायचं की हे हा दशक म्हणजे 10 आहे, 10ची नोट म्हणा, हे म्हणा इथपर्यंत ठीक आहे, पण दशकाचे ठोकळे, वेगवेगळे दशक म्हणजे मण्यांच्या माळा असतील, ठोकळे असतील, 10 कुठल्याही 10 वस्तू म्हणजे दशक. हे मुलांना सांगताना मला आधी स्वतःला ते काय म्हणतात त्याला स्वीकारावं लागलं की हे मी स्वीकारलं तर मुलं स्वीकारतील असं. म्हणून ते मला आधी चॅलेंजिंग वाटलं की हे मी स्वतःला कसं काय करू की ते मुलांपर्यंत पोहोचेल. ह्याच्यामध्ये आणखीन ते त्याच्यानंतर अशी अवस्था आली म्हणण्यापेक्षा अशी वेळ आली की मला खडू आणि फळा नकोच वाटायला लागला की सगळ्या गोष्टी साहित्यातूनच शिकवायच्या. आणि मग इतकं ते साहित्य वापरायची सवय लागली, इतकी साहित्य वापरायची सवय लागली की पार अपूर्णांकाचं सुद्धा साहित्य मी स्वतः तयार केलं, काही गोष्टी तयार केल्या आणि मग त्याच्यावरती एक मी नवोपक्रम तयार केला, गोष्ट अपूर्णांकाची. आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये पहिला नंबर होता त्यावेळेला. आणि म्हणजे कृतीयुक्त शिक्षण जे मी म्हटलं की कृती हाताने जे काही कृती केलेली माणसाची ते आयुष्यभर लक्षात राहते. आणि त्यासाठी हे मला जास्त महत्त्वाचा शब्द वाटला की कृतीतून मुलं जर शिकली, अगदी मराठी असेल कुठलाही विषय जरी असला तर तो कृतीतून शिकला तर तो जास्त लक्षात राहतो, जास्त पचनी पडतो आणि जास्त लक्षात राहतो, आयुष्यभर लक्षात राहतो. त्यासाठी हे गणितातून जर ते काही पहिलं मला चॅलेंज होतं ते मला थोडंसं अवघड गेलं, पण नंतर तो माझ्या काय म्हणतात रक्ताचा भाग झाला, शिकवण्याचा भाग झाला
आणि माझ्या स्वतःच्या शिक्षणाचाही भाग झाला. थँक्यू ताई. प्रदीप सर. ज्यावेळेस जून 2010 साली ज्यावेळेस मला गोष्ट सांगायची वेळ आली, त्यावेळेस पहिलीला दत्ता सर शिकवत होते आणि गोष्ट सांगणं हे काय मला माहीतच नव्हतं. आणि दत्ता सर वर्ग घेऊन आले पहिलीचा आणि मी नुसतंच ते पुस्तक वाचून दाखवल्यासारखं वाचून दाखवायचो आणि ती मुलं एकमेकांना बोलायची, भांडाभांडी करायची आणि शांतच बसत नव्हती. आणि हे खूप दिवस म्हणजे असं वाटलं की एक वेळ असा आला की असं मला वाटलं की हे नको ग्रंथपाल म्हणून आपलं घरी जाऊन झोपावं गं. आणि मग त्यानंतर मी हळूहळू गोष्टी सांगण्याचं प्रयत्न करायला लागलो आणि संस्थेनं 2014 साली टाटा ट्रस्टचा एक ग्रंथपालाचा कोर्स होता आणि त्या कोर्सला विद्याताईला आणि मला दोघांना पाठवलं आणि तो कोर्स आम्ही 6 महिन्याचा कोर्स होता, तो आम्ही पूर्ण केला. आणि त्या कोर्समध्ये ग्रंथालय कसं असावं याबद्दल खूप त्या कोर्समध्ये आम्ही शिकलो. इथं आल्यानंतर पुस्तकावरती काम कसं करायचं ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून हे आम्हाला जाणवलं आणि सांगायला आता खूप आनंद होतोय की गोष्ट सांगायला मला 7 वर्ष लागली. आता मी छाती ठोकपणे सांगू शकतो की कुठलंही पुस्तक हातात आलं ना तरी मी भन्नाट गोष्ट सांगू शकतो. तर हे एक चॅलेंजिंग काम होतं. त्याचबरोबर मी आता वेगवेगळ्या जिल्हा परिषदची गोळेवाडीची शाळा आहे, तिथंसुद्धा मी गोष्टी सांगायचं काम करतो. त्याचबरोबर नगरपालिकेची 8 नंबरची शाळा आहे, तिथंसुद्धा मी गोष्टी सांगायचं काम करतो. शाळा सुटल्यानंतर 2 नंतर मी 4 दिवस या शाळेमध्ये जाऊन गोष्टी सांगतो. त्यातला एक मला अत्यंत की बघा की सगळ्यांना सगळं काही मिळतं, पण जिल्हा परिषद ज्या शाळेत ही मुलं अशी आहेत की त्यांना तेलखडूसुद्धा नसतात. त्या तेलखडूसाठी भांडणं लागतात आणि मग मी इथून सगळं त्यांना तेलखडू, कागद हे सगळं घेऊन जातो आणि त्यांचा जो आनंद आहे ना तो अस्मरणीय आनंद आहे आणि तो मला खूप ऊर्जा नवीन देऊन जातो. असं मला एकही दिवस असं वाटलं नाही की आज नको नगरपालिकेच्या 8 नंबर शाळेत जायला, आज नको जिल्हा परिषदेच्या शाळेत जायला. तर हे सगळं संस्थेनं आणि शाळेनं खूप काही 15 वर्षाच्या कालावधी मला शिकायला मिळालं आणि शिकवलं सुद्धा. धन्यवाद. खरं तर प्रकल्पावरती काम करताना बरेचसे चॅलेंजेस आलेले आहेत. पण सुरुवात मी इथून करते की जेव्हा मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले पुस्तकच कधी पाहिलेली नव्हती. कॉलेजला गेल्यानंतर पहिल्यांदा पुस्तकं वाचली आणि इथं आहे की बालवाडीपासून मुलांना पुस्तकं देतात, पाहतात, शिकतात, गोष्टी ऐकतात, चित्रलेखन करतात, स्वतःची गोष्ट तयार करून लिहितात. हे म्हणजे आपल्याला सोपं वाटतं, म्हणजे बाकीच्यांना अवघड आहे की इतकं सगळं काम इथं शाळेमध्ये होतं. आणि हेच काम घेऊन आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद शाळांमध्ये जातो, तेथील शिक्षकांना, मुलांना सांगतो, त्यावेळेस तिथली मुलं जेव्हा म्हणतात, ताई आम्हाला चित्र काढायला येत नाहीत, आम्हाला गोष्ट लिहिता येत नाही, आम्ही काय लिहिणार नाही. आणि अशा मुलांना, शिक्षकांना ज्यावेळेस आपण पटवून द्यायचं असतं की काय जादू करतात ही पुस्तकं, मुलांच्या विचारांमध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, लिहिण्यामध्ये असेल, आणि ज्यावेळेस ती जादू आपल्याला पाहायला मिळते तो आनंद खरं तर खूप संस्मरणीय असतो. ही जादू पाहण्याची 5 वर्षाची माझी सफर आहे की या 5 वर्षांमध्ये खूप साऱ्या मुलांना पुस्तकांची आवड असेल, लेखनांमधून, चित्रांमधून व्यक्त होण्याची संधी मिळण्यासाठी संस्थेतर्फे आणि टाटा ट्रस्टतर्फे वेगवेगळं साहित्य दिलं गेलं आणि त्या साहित्याच्या माध्यमातून मुलं व्यक्त होऊ लागली. आज मला शिक्षकांचे अजूनही फोन येतात की आम्ही पुस्तकं तयार केलेली आहेत बरं का, आम्हाला गोष्टीची पुस्तकं हवी आहेत, कशी मिळतील गोष्टीची पुस्तकं, तुम्ही कुठून आणता गोष्टीची पुस्तकं. हा सारा जो प्रवास आहे किंवा हे जे सारं शिक्षण आहे इथून संस्थेतून आम्हाला मिळालेलं आहे आणि मला आनंद आहे की मी संस्थेचा भाग होऊन आज सगळ्यांना सांगू शकते की पुस्तकं काय जादू करतात आणि ही जी वाचन चळवळ उभी राहिलेली आहे त्यामध्ये माझा देखील वाटा असेल. म्हणून माझ्यासाठी चॅलेंजिंग हे होतं की जसं मी सांगितलं की मी बालवाडीपासून
ते 13वी पर्यंत माझं शिक्षण झालं आणि 14वीत असताना माझं लग्न झालं. तोपर्यंत मी पूर्णपणे गर्ल्स स्कूल, गर्ल्स कॉलेजमध्ये होते आणि इतर समाजाशी काही जास्त संबंध हा नव्हता आणि इथं आल्यानंतर सुद्धा नव्हता. ते इथं आल्यानंतर मला असं वाटलं की आता आपल्याला इथं सामावून घेतलं जाईल की नाही, कसं होईल, कोण कसं बोलेल, कसं वागेल, काय होईल. पण तसं काहीच, म्हणजे मला जे मी विचार करत होते तसं इथं काहीच नव्हतं. पालकांशी बोलावं लागणार होतं. मंजुताईंनी पहिल्याच दिवशी सांगितलेलं होतं की इथं तुम्हाला पालकांशी सुद्धा बोलावं लागेल वेळ आल्यानंतर. तर आल्यानंतर मला इतका आत्मविश्वास आला की खरंच मी आत्तासुद्धा की पालक समोर असतील आणि त्यांनी एखादा प्रश्न विचारला तर मी आत्मविश्वासाने त्याचं उत्तर देऊ शकते आणि ठामपणे एखादी गोष्ट त्यांना पटवून सांगू शकते. हे माझ्यासाठी फार चॅलेंजिंग होतं. तसंच की एक सर्वेसाठी एक प्रकल्प आला होता आणि त्यावेळेस आम्हाला बाहेर इतर जिल्ह्यांमध्ये जायचं होतं आणि तेव्हा म्हणजे इतकं भीती वाटत होती. म्हणजे स्वीकारलं तर होतं की आम्ही हे काम करतो म्हणून, पण एकट्याने प्रवास करायचा होता, एकट्याने जायचं होतं. काही ठिकाणी आम्ही दोघी होतो. पण एक दिवस असा आला की मला चिपळूणला जायचं होतं सर्वे करण्यासाठी आणि तेव्हा सोबत कुणीच नव्हतं. मी एकटीच जाणार होते आणि रूमवर मला म्हणजे त्या हॉटेलला एकटीला राहायचं होतं. म्हणजे माझ्या आयुष्यातला हा एक पहिला दिवस होता की जेव्हा मी एकटी काहीतरी करणार होते आणि पूर्ण असं वाटत होतं की आता काय खरं नाही. गेले तरी पण भीती वाटत होती की आता काय होईल, काय होईल. खिडक्या दरवाजे बंद करून पूर्ण अशी बँक आणि रात्रीची वेळ होती. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्हाला जायचं होतं त्यावेळेस निशाताई आणि मी होतो. पण रात्रीची वेळ होती आणि हॉटेल मिळत नव्हतं. जे बुकिंग केलेलं होतं त्या सुपरवायझरनी ते कॅन्सल झालं होतं आणि आता असं वाटलं की आता काही खरं नाही बाबा. रिक्षावाला आपल्याला कुठं घेऊन जाईल, काय करेल, काय होईल. म्हणजे खूप आमच्या मनात भीती होती. पण नाही, म्हणजे म्हणतात ना जगात जशी वाईट माणसं आहेत तर ती काही थोडकी आहेत, पण चांगली माणसं खूप आहेत. तिथल्या लोकांनी आम्हाला साथ दिली. रात्री 10 वाजता आम्हाला हॉटेल मिळालं आणि हॉटेल मिळून मग आम्ही आमचं काम पण केलं. म्हणजे समाधान वाटलं की खरंच म्हणजे आपण जसा विचार करत जातो ना तशी माणसं आपल्याला भेटत जातात आणि तेव्हापासूनचा माझा जो प्रवास सुरू झाला, आजही मी कुठंही म्हणजे मंजुताई सोबत असतील, माझे सहकारी असतील बरोबर आम्ही जातो. पण भीती अशी कुणाशी बोलण्याची किंवा समाजात वावरण्याची भीती जी होती ना ती एकदम नष्ट झालेली आहे. एकदम कॉन्फिडन्स आलेला आहे आणि हे माझ्यासाठी फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. थँक्यू. निलोफरताईंबरोबर या गोष्टीचा अनुभव मी पण घेतलेला आहे जेव्हा आम्ही भोपाळला एकत्र जात होतो आणि येत होतो तेव्हा. पुढचा प्रश्न माझा आशाबाई, प्रीतम आणि श्याम यांच्यासाठी असणार आहे की तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहिलेली एखादी आठवण तुम्ही सांगायची. कुणापासून सुरुवात करू? तू सांगतोस पहिल्यांदा. शाळेत शिकत असताना तशी बऱ्याच आठवणी आहे ती, पण त्यातली त्यात एक ज्या वेळेस आमचा इंग्रजीचा तास चालू होता आणि मॅक्सिनाजी तास घेत होते आणि तो तास घेताना म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत मी आता अनिताताईंनी सांगितलं त्याच धागा पकडून सांगतो की माझाच म्हणजे वर्गमित्र किशोर माने त्याला त्याचं ट्रान्सलेशन करायचं होतं, म्हणजे भाषांतर करायचं होतं इंग्लिशचं, अर्थ सांगायचा होता. म्हणून वाक्याच्या मध्ये फक्त एक शब्द आलता की काउंटिंग. मग काउंटिंग ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे शब्दच नव्हता आला, म्हणजे ते येत नव्हतं. म्हणून तो काउंटिंग ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे सहज आहे की कोणी सुद्धा डायरेक्ट सांगितलं असतं काउंटिंग म्हणजे मोजणे, असं त्यावेळेस झालं होतं. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा आमच्या वर्गातल्याला माहिती आहे का आठवत असेल. पण मॅक्सिनाजींनी काय केलं, त्यांची पर्स काढली, त्यातले पर्समधले पॉकेट काढले आणि पैसे मोजायला लागले आणि म्हणले आय एम काउंटिंग. म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी त्यावेळेस ते सांगितलं की काउंटिंग म्हणजे मोजणे हे असं. म्हणजे इथं शिक्षण कसं जे सांगितलं ना कृतीतून कसं पचनी पडतं किंवा कसं ते शिकवण्याची पद्धत कशी होती, तो एक इन्सिडन्स. आणि दुसरा मी आवर्जून एक सांगणार की नाही शाळेचं एक इन्सिडन्स म्हणजे असा होता दुसरा की मंजुताईंनी भूगोल शिकवायला घेतलेला आणि आतापर्यंत भूगोल शाळेत शिकत होतो किंवा निसर्गात जाऊन शिकत होतो, पण आम्ही भूगोल आमचा मित्र अश्विन जोशी
शेजारीच घर होतं त्याचं, म्हणजे बंगला इथं आहे. आणि त्याच्या टेरिसवर आम्ही 8:30 ते 10 रात्रीचं भूगोल शिकला. म्हणजे आकाशगंगा आणि त्यातले घर. म्हणजे ही पहिली शाळा असेल की रात्री 8 ते 10 वाजता आम्ही ते भूगोल शिकलो होतो. आणि ते काय आकाशाचं निरीक्षण करत होतो. म्हणजे अशी आपली वेगळी शाळा होती ते. प्रीतम, तू सांग तुझी आठवण. सरांनी सांगितल्याप्रमाणे असे खूप सारे किस्से आहेत शाळेतले. वेळ कमी आपल्याकडे. एक छोटासा किस्सा सांगतो माझ्या बाबतीतला, किंवा एक गोष्ट माझ्या बाबतीतली, की हिंदी दिन होता आणि हिंदी दिनाला आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये नाटक सादर करायचं असायचं. तर तेव्हा शुभांगीताई हिंदी शिकवायच्या, तर त्यांनी एक नाटक करायचं असं ठरवलं होतं. त्या नाटकाचं नाव आता नाही सांगता येणार, पण त्यामध्ये एक पात्र होतं तेजिंदर म्हणून. तर ते मी सादर करत होतो. तर तो एक सेन्सिटिव्ह विषय होता त्यावेळेसचा. असं म्हणजे 2 समाजामधले भांडण आणि त्यावेळेस एक दंगल वगैरे झाली होती, त्याबद्दलचा तो विषय होता. तर ते पात्र मी त्यातल्या मूळ पात्राची भूमिका मी केली होती. तर ते नाटक झालं, खूप आवडलं शाळेला, सर्वांनी कौतुक केलं. आणि मावशी नेमक्या कोणत्या तरी कामामध्ये अडकल्या होत्या आणि नंतर त्या आल्या. त्यांना समजलं की नाटक खूप छान झाले. त्यांनी पुन्हा बोलवलं, आम्हाला नाटक सादर करायला सांगितलं. ते नाटक आम्ही सादर सुद्धा केलं. ते नाटक सादर झाल्यानंतर मावशी अक्षरशः रडल्या. म्हणजे त्यांना एवढं ते नाटक आवडलं की त्यांना, म्हणजे त्या गोष्टी, म्हणजे त्या नाटकामध्ये तेवढ्या हरवून गेल्या की त्या रडल्या. मग ते आम्हाला त्यावेळेस एवढं समजत नव्हतं की नेमक्या रडल्या कशाला. आम्ही घाबरलो किंवा काहीतरी चुकीचं झालं की आमच्याकडून. मग नंतर आम्हाला सांगण्यात आलं की नाही, ते तुझा अभिनय एवढा त्यांना आवडला की त्यांनी म्हणजे जवळ घेऊन विचारलं मला की की तेव्हा एवढं ओळखत नव्हतं. तेव्हा नंतर मग त्यांनी मला विचारलं की तू कुठला आहेस, कोणत्या येतेस, शिकतोयस वगैरे असं शिकवलं. तर तो एक क्षण अविस्मरणीय, म्हणजे लक्षात राहण्यासारखा आहे कायम. आशाबाई. शाळेत लागले त्यावेळेला बैलगाडी होती. तर मला शाळा माहीत नव्हती. काकांची माहिती नव्हती की काका कुठे राहतात काय. मी त्या गाडी मागोमाग आले आणि पेंढारकर डॉक्टरांच्या तिथं आल्यानंतर त्या गाडीवान काकांनी मला मागं बघितलं आणि ते म्हणले, बाई तुम्ही माझ्या मागं कसं काय आलाय? तर म्हणलं, मला शाळेत कामाला बोलवले, पण मला शाळाच माहिती नाही. मग तुमची गाडी बघितल्यानंतर मला एक जणांनी सांगितलं की ही गाडी शाळेमध्ये जाते. त्यावेळेला मी ते गाडीच्या मागं आले, म्हणलं तुमच्या. तर मग त्यांनी मला गाडीत बसवलं आणि मग शाळेत आणून सोडलं. मग म्हणले, आजपासून तुम्ही माझ्याबरोबर गाडीत यायचं. आणि मी त्यांच्याबरोबर यायला लागले. माझा लहान मुलगा होता, तर त्याला मी शाळेत घेऊन यायचे. तर एक दिवस असं झालं की तो इतका रडायला लागला की मला गाडीतच बसून जायचे, मी लवकर यायचे म्हणून त्याला मी कडेवर घेऊन यायचे. मग काका म्हणले, अरे ते का रडतोय? तर म्हणले, त्याला गाडीत बसून यायचंय रोज. तर म्हणले ठीक आहे. मग काका त्याला रोज शाळेत घेऊन यायला लागले. की असं मला पहिल्यांदा वाटलं की माझ्या मुलासाठी कुणीतरी एकदम मन मोकळं करून बोललं आणि त्याच्याबद्दल आदर दाखवला. तेव्हापासून मी शाळेत त्याला घेऊन यायला लागले. थँक्यू आशाबाई. खरं तर आठवणींची खूप मालिका आहे सगळ्यांकडे, पण आत्ता सध्या वेळेच्या मुळे आपण 1 किंवा 2 सांगतोय फक्त. मधुराताई, पुढचा बोल. राजेश्वरी, शेवटचा प्रश्न तुला. शाळेच्या बालसंसदेच्या निवडणुकीला उभं राहावं असं तुला का वाटलं? मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काही भावना आणि तू आणि तुझी टीम, आता मंत्रिमंडळ, त्यांनी काय करायचं या सत्रामध्ये असं ठरवलंय? मला सुरुवातीपासूनच, म्हणजे मी 5वीत होती तेव्हा निवडणूक झाली होती. तेव्हा रुचिता दीदी मुख्यमंत्री बनली होती. तर तिला बघून माझी खूप इच्छा होती की मला पण मुख्यमंत्री बनायचे. तेव्हापासूनच मी ठरवलं होतं, मला काहीतरी शाळेसाठी करायचं होतं, एक वेगळा अनुभव घ्यायचा होता. म्हणून मी मुख्यमंत्री या पदासाठी उभी राहिली. मला खूप छान वाटतंय, कारण इथल्या सगळ्या मुलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, मला वोट दिलं, मला निवडून दिलं. याबद्दल खूप मस्त वाटतंय. आणि आता प्रयत्न असेल की कोणाचाही विश्वास मी तुटू देणार नाही आणि काम नीट करेल. आता मी आणि सगळे मंत्रिमंडळ, आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यात पुढचं महत्त्वाचं काम करणार आहे, ते म्हणजे शाळेचं संविधान तयार करणं.
कारण यामुळे शाळेची जी कामं असतील ती सुरळीत होईल, नीटनेटाने होईल आणि कामामधला जो वेग असेल तो वाढेल. त्यामुळे आत्ता आमचं पुढचं काम ते असेल. थँक्यू. असे आपले पॅनलिस्ट खूप वेगवेगळ्या वयोगटातले आहेत, वेगवेगळ्या काळातले पण आहेत, काही निवृत्त आहेत, काही आजही काम करणारे आहेत. यांच्यामधील काही संस्थेतून बाहेर पडून खूप पुढे गेलेले आहेत, पण त्यांच्या मनातल्या शब्दांवरून अजूनही ते या संस्थेशी कशा रीतीने जोडले गेलेले आहेत ते आपल्याला कळतंय. सर्वच गोष्टी पुढेच जात असतात, पुढे जाणारच आहेत, पण तरीही प्रगत शिक्षण संस्थेचा हा वृक्ष त्यांना आपल्या सावलीमध्ये घेऊन आहे आणि त्यांना पुन्हा पुन्हा इथे ओढून आणतो आहे. असेच नेहमी सगळे लोक आपल्याशी जोडलेले राहतील असा मला विश्वास आहे. इथे असलेला प्रत्येक जण या संस्थेच्या संचितामध्ये सहभागी आहे. खरं तर सगळ्यांचंच म्हणणं ऐकून घ्यायला आवडेल, पण काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही लोकांची आत्ता निवड केली. तुम्हालाही खूप काही बोलायचं आहे हे माहिती आहे, पण तुम्ही हे सगळं लिहून आमच्याकडे पाठवा. धन्यवाद.